दही खाल्ल्याने आपल्या शरीराची ताकद वाढते का? काही पुरुषांना कमजोरी असते, ती दही खाल्ल्याने दूर होते का? किंवा दही खाल्ल्याचे काय फायदे आहेत? आणि दही खाल्ल्याने आपण निरोगी राहतो का? दह्याच्या आपल्या जीवनामध्ये कोणकोणते उपयोग आहेत? आणि दही खाल्ल्याने काही नुकसान किंवा तोटे होऊ शकतात का? ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सध्याच्या काळात फिट राहणं फार गरजेचं झालं आहे. यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे उपाय करून पाहतात. तुम्हाला देखील तुमच्या दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने करायची आहे, तर दह्याशिवाय चांगला पर्याय नाही. तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त दही हा एक उत्तम पर्याय आहे. दही खाण्याचे नेमके फायदे कोणते आहेत? या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला आता बघूयात दही खाण्याचे फायदे. नंबर 1, मित्रांनो, दही हा पोषक तत्वांचा खजिना आहे. याच्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन B12, B2 पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे. हे पोषक तत्वे हाडांच्या आरोग्यास मजबूती देतात, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संपूर्ण आरोग्याला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. पुढची गोष्ट म्हणजे प्रोबायोटिक्स दह्यामध्ये आढळतात. हे प्रोबायोटिक्स फायदेशीर बॅक्टेरिया आहेत, जे निरोगी आतड्यातील मायक्रोबायोमला प्रोत्साहन देतात. हे पचनास मदत करतात आणि पोषक तत्व सुधारतात. प्रोबायोटिक युक्त दह्याने तुमचा दिवस सुरू केल्याने पचनसुद्धा संतुलित राहण्यास आणि आतड्याचे आरोग्य राखण्यास खूप मदत होऊ शकते. मित्रांनो, ज्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा काही इंच कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये असलेले उच्च प्रथिन घटक तुम्हाला दीर्घ काळासाठी पोट भरून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दुपारचे जेवण करण्याची इच्छा कमी होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दह्याचा वापर आहारात तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. तुम्ही दही साधेही खाऊ शकता किंवा काही इतर पदार्थासोबत देखील दह्याचे सेवन तुम्ही करू शकता. मित्रांनो, अनेकांना व्यस्त जीवनशैलीतून सकाळचा नाश्ता करणं फारसं जमत नाही. अशा वेळी तुम्ही सकाळी दही खाऊ शकता. दही खाणे किती फायदेशीर आहे हे तर आपल्याला ठाऊक आहे, परंतु दह्यासोबत काही गोष्टी खाऊ नयेत. ते जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला काही दुष्परिणाम देखील बघायला मिळतात. तर चला बघूयात कोणत्या गोष्टी आहेत त्या. मित्रांनो, दही खाणे किती फायदेशीर आहे हे तर आपण पाहिलंच, परंतु दहीसोबत संत्री तुम्ही कधीच खाऊ नका. दहीसोबत संत्री खाल्ली तर याचे तुम्हाला तोटे देखील बघायला मिळू शकतात. मित्रांनो, दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीराला आणि पोटालाही थंडावा मिळतो. त्याचबरोबर दह्यामधले असलेले बॅक्टेरिया देखील त्वचा आणि केसांना निरोगी बनवू शकतात. परंतु मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहीतच आहे. परंतु दह्यासोबत ही एक गोष्ट कधीही खाऊ नका, ती म्हणजे संत्री. मित्रांनो, तुम्ही संत्री आणि दही काही लोकं सोबत खातात. हे खूप चुकीचं आहे. पण असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडते आणि शरीरात विषारी घटक तयार होऊ लागतात. त्यामुळे शरीरात जळजळ होण्यासारखी समस्या उद्भवू शकते. आणि अजून दहीसोबत जर आपण संत्री खाल्ली तर असं होतं की दही देखील आंबट आणि संत्री देखील आंबट. त्यामुळे आपल्या पोटात पित्त तयार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दहीसोबत कधीही आपण संत्री किंवा मोसंबी अजिबात खाऊ नये. मित्रांनो, एवढंच नाही तर काही लोकं काय करतात, दही घेतात आणि संत्रीचा ज्यूस काढतात आणि संत्रीचा ज्यूसमध्ये साखर मिक्स करतात आणि ती साखर असलेला संत्र्याचा ज्यूस दह्यामध्ये टाकतात आणि तो सोबत खातात. हे खूप चुकीचं आहे. असे केल्याने काय होते, आपल्या शरीरात जे पित्ताचे प्रमाण असते ते वाढते आणि दही आणि मोसंबी किंवा संत्री ह्या दोघी गोष्ट आंबट असतात आणि मग दोघांचे तुम्हाला पित्त तयार झाल्याचे समजते. असे केल्यामुळे आपली पचनक्रिया खूप बिघडते. दही आणि कांदा एकत्र खाण्याचे नुकसान.
मित्रांनो, डॉक्टरांच्या मते दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. अपचन, आम्लपित्त, सूज येणे आणि पोटाच्या इतर समस्या छळू शकतात. आणि शिवाय शरीरात वाढू शकते उष्णता. दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते, ज्यामुळे त्वचेवर ॲलर्जी येणे किंवा पुरळ उठणे, एन्झायमा होणे आणि सोरायसिस सारख्या समस्यांचा त्रास निर्माण होतो. मित्रांनो, म्हणून दही आणि कांदा एकत्र खाणे आपण टाळावे. दुसरी गोष्ट म्हणजे दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने पोट आणि आतड्यामध्ये गंभीर समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. बरेचदा आपण बघितले आहे की काही लोक दही आणि कांदा एकत्र खातात, त्यामुळे त्यांचे पोट दुखते किंवा पोट फुगते किंवा पोटामध्ये जळजळ किंवा छातीमध्ये जळजळ वाटणे अशा प्रकारच्या समस्या दिसून येतात. त्यामुळे दही आणि कांदा एकत्र खाण्याचे टाळा. दुसरी गोष्ट, यामुळे आपल्याला मळमळ देखील होते, उलट्या होऊ शकतात, शरीरात पाण्याची कमतरता हा त्रास दिसून येतो. कारण की दही आणि कांदा खाल्ल्याने आपल्या शरीराचे पाण्याचे जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होते. त्यामुळे आपल्याला कोरड सुटते आणि शक्यतो मळमळ येणे असे प्रकारे आपल्याला त्रास हा दिसून येतो. कांदा तळल्यानंतर त्यात दही मिसळण्यास त्याचा प्रभाव कमी होतो. कांदा भाजल्यानंतर त्यातील सल्फरची पातळीही कमी होते. अशा पद्धतीने आपण दह्यात कांदा मिक्स करून खाऊ शकतो. जर समजा तुम्हाला कांदा खायचाच असेल दह्यात, तर त्याच्यासाठी आपण कांद्याच्या बारीक बारीक फोडी करून त्याला आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यावे किंवा तळून घ्यावे. त्यानंतर आणि मग तुम्ही दह्यामध्ये कांदा मिक्स केलात तर त्रास होण्याची शक्यता फार कमी होते. परंतु कांद्याचे जे पोषक तत्व असतात ते गरम करून किंवा तळून ते नष्ट होतात. त्यामुळे काही प्रमाणात त्याचा दह्यात वापर करावा, कारण की कांदा तळल्यानंतर त्याच्यातले जे गुण असतात ते संपतात. आता बघूया दही आणि लिंबू. मित्रांनो, दही आणि लिंबू खाणे योग्य आहे का? आपल्याला माहितीच आहे, दही देखील आंबट आहे आणि त्याच्या कितीतरी पटीने लिंबू हा चवीने आंबट असतो आणि त्याच्यात लॅक्टिक ॲसिड असते. मित्रांनो, दही आंबट आहे म्हणून संत्री, अननस, गोड लिंबू आणि लिंबू यासारख्या लिंबूवर्गीय फळासोबत दही कधीही खाऊ नका. यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आढळतात, ज्यामुळे तुम्हाला ते दोन्ही एकत्र पचण्यास त्रास होऊ शकतो आणि तुमची पचनक्रिया मंद होऊ शकते. त्यामुळे अपचन, अतिसार आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. आपल्याला माहितीच आहे, काही लोकांचं पोट हे वेळोवेळी साफ होत नाही, तर ते लोक अशा वेळेस लिंबू खातात. त्यांना वाटते की लिंबू जर आपण खाल्ला तर आपलं पोट व्यवस्थित साफ होईल. मात्र या उलट होते. लिंबू आणि दही जर आपण सोबत खाल्लं तर आपलं पोट हे जास्त कडक होतं आणि बद्धकोष्ठता यासारखे त्रास उद्भवू शकतात. शिवाय मित्रांनो, दुधासोबत देखील दही कधीही खाऊ नये. दूध आणि आंबट फळे मिसळून बनवलेले शेक कधीच पिऊ नका. काही लोक काय करतात, मस्त दह्याची लस्सी बनवतात आणि त्याच्यामध्ये आंबट फळे टाकतात. जर चुकून तुम्ही दही आणि लिंबू खाल्ला तर याच्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो आणि या गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने तुमच्यासाठी ते विषारी देखील असू शकते. लिंबू आणि दही एकत्र मिसळल्यात त्यात विषारी पदार्थ जास्त प्रमाणात तयार होतात. एवढेच नाही तर लिंबू आणि दही एकत्र सेवन केल्यास त्वचेची ॲलर्जी असे देखील तुम्हाला त्रास उद्भवू शकतात. अजून सर्दी देखील होऊ शकते, कारण की दह्यामध्येही लॅक्टिक ॲसिड असतं काही प्रमाणात आणि लिंबूमध्ये खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे ते आपल्याला सर्दीमध्ये रूपांतरित होताना दिसू शकतं. त्यामुळे शक्यतोवर दह्यासोबत लिंबू हे फळ खाणे टाळा. लिंबूवर्गीय किंवा संत्री वगैरे असे फळ कधीही खाऊ नका. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलंच असेल की दह्यासोबत लिंबू खाऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दही कसं खावं, तर दह्यासोबत तुम्ही चुना खाऊ शकता. दह्यासोबत जर तुम्ही चुना खाल्ला तर याच्यामुळे तुमच्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे ते वाढतं आणि त्याच्यामुळे तुमची हाडे बळकट होतात. शिवाय जर तुम्हाला लिंबू खायचा असेल
तर तुम्ही लिंबू हा भाजीमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये खाऊ शकता. आणि दहीसोबत तुम्ही कधीही मसाल्याचे पदार्थ खाऊ नका. दहीसोबत जर मसाल्याचे पदार्थ खाल्ले तर याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचे त्रास उद्भवू शकतात. भरपूर लोक दही जे असतं ते मसाल्यांच्या भाज्यांमध्ये टाकून खातात. असे मुळीच करू नका. आणि विशेष म्हणजे आता आंब्याचं सीझन येत आहे, त्यामुळे दही आणि आंबाही सोबत खाऊ नका. दही आणि आंबा सोबत खाल्ल्याने तुम्हाला पोटाचे त्रास होऊ शकतात. मित्रांनो, साधारणपणे लोकांना दही आणि आंब्याचे मिश्रण खायला प्रचंड आवडते. काही लोक आंब्याचा रस बनवतात आणि त्याच्यामध्ये दही टाकतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे तुम्ही थांबवायला हवे. काही लोकांना याची ॲलर्जी असते, त्रास होतो, परंतु त्यांना कळून येत नाही की आपल्याला काय खाल्ल्याने त्रास होत आहे. त्यामुळे आंब्याच्या सीझनमध्ये भरपूर आंबे येतात व सर्रास लोकांकडून ही चूक घडते. पण आता असं करणं नक्की टाळा. तर मित्रांनो, आम्ही तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.